तेजमयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। संकट मोचन नाव आपुले संकट मोचन नाव आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी। संकट मोचन नाव आपुले संकट मोचन नाव आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। मी तुला शाप देते की तू अति शीघ्र हे तुझं वर्तमान रूप त्याग करून एक वानर होशील। या समस्येचं निदान कृपा करून आपण शोधून काढावं महर्षी। आपण असा मार्ग शोधा की ज्यामुळे शिवांना आपण दिलेल्या वचनाचं त्वरित स्मरण होईल। नारायण नारायण नृत्य प्रभू नृत्य। पक्षी देती सुरेल सा या पर्वतमाळा जलप्रवाह जणू सर्व मजसी बोलतात। या पर्वतमाळा जलप्रवाह जणू सर्व मजसी बोलतात। दृष्टी पडता यावर माझी भान हरपून गेले हा कसला ऋतू आला मी तर बावरून गेले। अति पुरातन सृष्टी सुंदरी अति पुरातन सृष्टी सुंदरी वाटे नवी नवी रे हा कसला ऋतू आला मी तर बावरून गेले। हा कसला ऋतू आला मी तर बावरून गेले। प्रेम पुजारी आणि या निर्जन वनात इथे तर कोणी समाधीस्थ योगीच मिळेल। मग माझ्या मनोकामनेचे कमळ कधी आणि कुठे उमलणार? पुन्हा समर्पित करू हृदयाचे समर्पित करू हृदयाचे पुष्प हे
कसला ऋतू आला मी तर बावरून गेले, हा कसला ऋतू आला मी तर बावरून गेले. देवी, नटराज आपण प्रणाम. क्षमा असावी, मी आपल्या समोर नृत्य करण्याची चूक केली. मनमोहक चूक केलीस. प्रभू, मी दंडित होण्यास पात्र आहे. दंड अवश्य मिळेल. माझं ध्यान भंग केलंय. आपण कोणताही दंड द्या, मला स्वीकार असेल प्रभू. आपल्याला माझ्यासोबत नृत्य करावे लागेल देवी. नृत्य? बऱ्याच कालावधीनंतर आमच्या मनात नृत्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. आपण माझी ही इच्छा पूर्ण कराल देवी? अवश्य प्रभू, अवश्य. संग एक रंग नाचे हरिहर. युगल मिलनाचा आहे हा सुवर्णीय अवसर. ताजुण तत्जुण ताजुण तत्जुण ताजुण तत्जुण दिखा दिख दिखाई दिखा दिख दिखाई दिखा दिख दिखाई. देवी, अद्भुत, अद्वितीय. आम्ही आपल्या नृत्यकलेवर अति प्रसन्न आहोत. आम्ही जर आपली कोणतीही इच्छा पूर्ण करू शकलो तर ही आमच्याकरिता सौभाग्याची घटना असेल. प्रभू, मी आपल्या सकल शक्तींचे गुण, भाव, सार, तत्व प्राप्त करू इच्छिते. तथास्तु. आणि अशा प्रकारे शिवांचा अंश भगवान विष्णूंकडे एका बीज रूपात आला. विष्णूंनी ते बीज सप्त ऋषींकडे सोपवलं
आणि त्याचा सांभाळ करायला सांगितलं. पण गुरुजी, माता अंजलीची पृथ्वी लोकातली कथा तर अधुरीच राहिली. आणि त्यांचे पिता केसरींबद्दलही काही नाही सांगितलं. तुम्ही एवढे व्याकुळ का आहात हे मी समजू शकतो. थोडा संयम ठेवा. आता मी माता अंजनी आणि वानरराज केसरींबद्दल कथन करणार आहे. हनुमानाचे पिता केसरी वानरराज होते आणि सुमेरी शिखरावर त्यांचा राज्यकारभार होता. अमाप समृद्धी, लोकप्रियता एवढं असून सुद्धा वानर राजांच्या जीवनात प्रसन्नतेचा असा एकही क्षण नव्हता. कारण हे होतं की अनेक वर्ष उलटूनही माता अंजनीची पुत्रप्राप्तीची कामना पूर्ण झाली नव्हती. महाराणी अंजनीची ही पीडा तर मला बघवत नाही. इतकं पुण्य गाठीशी असून सुद्धा आजही त्यांची कूस रिकामी आहे. कुणास ठाऊक त्यांची ही वेदना कधी दूर होईल. हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. न जाणो महाराणींच्या हातून मागल्या जन्मी अशी कोणती चूक झाली की त्यांना हे दिवस बघावे लागत आहेत. प्रणाम महाराज. महाराणी. महाराज, आपण प्रिये, हसऱ्या डोळ्यांमधून दुःखाची आसवे नका ढाळू. आम्हाला तुमची ही पीडा बघवत नाही. महाराज, ईश्वराचा निर्णय मला मान्य आहे. नियतीला हे असंच घडवायचं असेल तर मी त्याचा सहज स्वीकार करेन. पण मी ईश्वर तर नाही की मी सहज माझ्या वेदना लपवू शकेन. पण चिंता करून सुखद विचारांचा प्रवाह हा थांबतो. आपण निराश नाही व्हायचं. एक सुखद समाचार आहे. महामंत्रीजींनी एका अद्भुत ऋषींविषयी माहिती प्राप्त केली आहे. असं सांगतात की त्यांच्या आशीर्वादाने अनेक मातांना पुत्रप्राप्ती झाली आहे. आम्हालाही विश्वास आहे की त्यांच्या आशीर्वादानं आपल्याही अंगणात शीघ्र, अतिशीघ्र बालकाच्या रडण्याचा स्वर ऐकू येईल. महाराज, आजवर अनेक ऋषी मुनींनी असे अनेक आशीर्वाद प्रदान केले आहेत, परंतु त्याचं फळ नेहमीच निराशाजनक प्राप्त आहे. अंजनी, प्रयत्नांव्यतिरिक्त आपल्या हाती दुसरं काय आहे? असंही होऊ शकेल की यावेळी आपली कामना पूर्ण होईल. फक्त महामंत्री यायला हवेत. इथवर येण्याबद्दल क्षमा महाराज, पण महामंत्रींचं आगमन झालं आहे. ते आपल्या भेटीला तत्पर आहेत. त्यांना निसंकोच येण्यास सांगावे. होय महाराज. महामंत्रीजी, महाराजांनी आपणास बोलावले आहे. चिंता व्यर्थ आहे महाराणी. सगळं काही मंगल होईल. प्रणाम महाराज. प्रणाम महाराणी. प्रणाम. बोलावं महामंत्री. त्या ऋषीवर्यांबद्दल काही कळलं का? होय महाराज, ऋषीवर्यांचं नाव मातंग असं आहे. ज्ञात झालं आहे की आजवर कोणताही याचक त्यांच्या द्वारातून रिक्त परत नाही गेला. मी त्यांच्याशी आपल्या आणि महाराणींबद्दल चर्चा केली आहे. मग काय कथन केलं त्यांनी? ते आपल्या भेटीस इच्छुक आहेत. मग त्वरित त्यांना सन्मानपूर्वक इथे घेऊन यावं. महाराज, मोत्याच्या शोधात आपण निघालो आहोत. उचित हेच आहे की सागरात मोती शोधण्यास आपण जाऊ. याने सागराचा सन्मान वाढेल. चलावे.
ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। प्रणाम ऋषीवर्य. वानरराज केसरी आणि महाराणी अंजनी आपल्या चरणी शरण आले आहेत ऋषीवर्य. आपण एकमात्र ज्योत आहात जी यांच्या जीवनास प्रकाशमान करू शकेल. दीर्घायु भव. पुत्रवती भव. ऋषीवर्य, असा आशीर्वाद नका देऊ जो स्वप्नात सुद्धा स्वप्नासारखा प्रतीत होतो. परंतु पुत्र प्राप्तीचा काही उपाय असेल तर सांगा. अवश्य सांगेन माते. माता? होय, माता. आपल्याला समग्र ब्रह्मांड माता म्हणून संबोधित करेल आणि आपल्याला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल. परंतुला प्रमाण नाही. ही सगळी सृष्टीची लीला आहे आणि याचा उपाय कुठलीही चिकित्सा किंवा वनौषधी नाही. तर मग तप. तप? होय, तप. जेव्हा निसर्ग नियमांद्वारे काही प्राप्त होत नाही तेव्हा आपल्याला ईश्वराचरणी तप करून ध्यान केंद्रित करावं लागतं आणि हे तपाचं व्रत कधी निरर्थक जात नाही. हे तप फलदायक असतं. महर्षी, क्षमा असावी, पण आपल्याला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. निस्संदेह. संकट मोचन जय हनुमान. महर्षींच्या जिभेतून निघालेला प्रत्येक शब्द एका शिळेप्रमाणे स्थिर आणि अढळ आहे. आणि पुत्र देखील असा तसा नाही माते. तो चिरंजीवी एवं सर्व गुण संपन्न होईल. पराक्रमी, जितेंद्रिय, धैर्यवान होईल. समग्र धरणीवर सर्वात महान असा विद्वान होईल. आणि बुद्धिजीवींमध्ये अग्रणी बुद्धिवान होईल. रणसंग्रामामध्ये विजयी वीर्यवान होईल. आणि शक्ती ज्याची पूजा करेल असा शक्तिवान होईल. आणि माते, या सर्वांच्या पलीकडे जाऊ या जगातील समस्त मानव जातींचा दुःख हरता संकट मोचन हनुमान होईल. आणि माते,
समस्त मानवजात त्याची आराधना करून बळ, बुद्धी, विद्या, सुख आणि समृद्धी प्राप्त करतील. हे महर्षी, मी आपले चरण स्पर्श करू इच्छिते. नाही नाही माते, आपण माझ्याकडून हा सन्मान हिरावू नका. मी आपले चरण स्पर्श करून ऐश्वर्याची अनुभूती करू इच्छितो. ऋषीवर्य, तपाविषयीचं कथन अधुरं राहिलं. होय महर्षी, आम्हाला कशा प्रकारे तप करावं लागेल? आपणच नाही महाराज, आता तर मातेला अवघडदानी शिवशंभूची आराधना करायची आहे. आणि तेच कल्याण करतील. शिव शंभू, हे प्रभू. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी. हनुमान